किती टाकतो ते नागे 400 टाकतो 100च टाकतो बे रोशनले मग कोणतं घ्यायचं आपण? हे 6.5 किलो आहे 6.5 आहे रे 6.5 टाकू 6.5 दोघं जण होते म्हणलं जिरा पावडर मी काय म्हणलं तांदूळ हवा नाही घेऊ बाबा मटन मसाला मीठ मसाला अद्रक पेस्ट मीठ मीठ हे तेल तांदूळ हवाला घेऊ ना खोबरा खीस हा मीठ हा चावल कोणता किती आहे 20 आहे ना तांदूळ ह्याच घ्या लागते आपल्याला भाई वाज घेऊन पाहिजे का काळी मुक्त हेच घ्या लागते आपल्याला आता म्हणजे चौक बड़ी चीज है शिवाय पाणीच तर नाही याच्यात एवढंच आहे टाक इकडं टाक अजून साला धरण भाय मोठा आहे मध्ये पाणी काहीच तर नाही दाख सांगेल एकदा एवढाच आहे पाणी ये ना मग अबे हे आश्मी उग्यातल्या जंगलातून काड्या करता का बे तुम्ही हा काड्या उठ ना बे उठ ना चल पाणी घे कुठं बनवला घेऊन जा अरे यार मी घेऊ का चलो एकामेकाच्या हा अबे चाल ना सुजित भाई मेरे को लिफ्ट धूम चाले घेतला काड्या हाय इंगोले हा चला मग समोर होईन तू गाडी नंबर 1 गाडी नंबर 2 गाडी नंबर 3 नंबर 4 गाडी नंबर 5 अरे बापरे बॅरेला घेऊन आले 5 गाडी नंबर 6 चला चल बे कांदा आहे रे मैं मांगे का बे नाही आचारी कोण सुजा घे चूल मांड होता का कवय क्या बात है प्रोफेशनल मंडाचे पीस येलेच कापला पसंत करे ना बे तू मी तर सगळ्याला पसंत करू काय म्हणला मी सगळ्याला पसंत करू तुझे काय आहे शिवाय बापू कांदे खाणं सुरू केलं तबा तबू ताबा हे तिचा नंबर होय का भीम्स भाईने आणले काड्या नागू झाला आचारी नाही झालं तिचं ठेवले अंदाजेच ठेवले एक मोठा लहान मोठा भाई हाँ। आज मछली खाएंगे चलो मछली खाएंगे साला जाली मिल गई अपने को डाल तुझू काय आली क्या नहीं आहे ना भाऊ दूर फेक बंद करा थोड़ी देर में आएंगे चलो थोड़ी देर में तब तक मटन पकाएंगे हाँ चलो अभी अपने जाएंगे पार्टी की तरफ चलो वहाँ पे मटन बनाएंगे वैसा नागू काय आहे धनिया पावडर आचारी झाली का भाजी हाँ। नागू कोणता मसाला हल्दी पाउडर जखम पे हल्दी डाल रहा है मेरा भाई आधी आता मला हळदी गिळत करायची तुला अरे टाकला पोरीचं हृदय तोडून कोंबड्याचं हृदय खाणारे आमचे मान्य सुजित भाऊ वाघाडे एवढ्या पोरीचं हृदय तोडलं आखरी कोंबडीचं हृदय आवडलं नाग्या चवी पुरतं मीठ फक्त हो ना मग 5 किलो आहे ना बैताड आहे
5 टाक अर्धा चाललं पाय काढते मीठ सगळे शेवटी टाकत असते हा सुजित आचार्यासोबत नागेश हेल्पर स्पेशल जाणं पाहिजे तुला पुढे भोकात जमते हे काय 10 पोरीचं हृदय तोडून कोंबड्याचं हृदय खाणारे एकमेव अक्षय आपलं सूरज भाऊ असे मेश्राम त्यांच्या सोबत गारड साहेब आपले गारड साहेब स्वतः गारड लावून कोंबड्याचं काढच खाणारे मीठ लावून अनुभव आहे ना मीठ काढून खायचं हो ना मग पेमेंट हो 32,000 पेमेंट आहे तर 5,000 रुपये दर महिन्याला पार्टीला देणार वा वा हार्दिक टाळ्यांचं स्वागत दर महिन्याला हळूहळू टाक उडवू नको काय होत नाही चालते काय घे ते त्याच पाणी टाकलं तर होते का 5-6 किलो जळत आहे बे ते जळत आहे पाणी टाक आता सुद्धा बोलावे खराब लोक बोलू हो हो इकडे पाय तोंड टाको हा हलवणं बे चांगलं हलवणं अबे मिठाचंच पाणी सुटते हे पहिलेच नाही की त्याच्यात मसाला झाला असतं मला बी नाही दिला कमी हरामी या मी तेच म्हणतो सगळे टाकले तिखट नाही टाकली वाटते चटणी बे भुकात आता मजा येते मेन तेच पहिले गरज नाही बुडी लागणार खमंग अशी भाजी फोटो श्री नागेश दादा आणि सुजित दादा यांच्या नेतृत्वाखाली म्हणलं नको देऊ नागेश दादा यांनी बनवलेली आहे भाजी घाण लाल करलेली भाजी पागल झाला का तू? काय आलूची भाजी म्हणे अबे हे 2 मिनिटात शिजते लवकर शिजते बायलर लवकर शिजलं ना मग बायलर लवकर शिजते नागे आलूच होय ना आलूची भाजी शुभे लेग पीस काढून दे खा दवाई शुभे पाहिजे चेक करते नाही मी खात नाही ते अबे खास लागते नाही ते घे ना कोंबड्याचा मग धरणाचं आणू काय नव्हतं घे अबे रस्सा केला धिंगाणा भाजीचा काहीच धिंगाल नाही झाला ना बे होईल ना मी खातच नाही तसं काही झालं ते तरी शिजूनच आहे ना भाजी हे जेव दाखव खाताय का दिले लवकर ये पोळ्या घेऊन आता खाऊन टाकते भाजी मजाक करता ना बे या मटणाच्या जेवणात दाल फ्राय वाले दाल फ्राय मी सुजित भाऊ आणि मी सांडण पे मुर्खा नाही सांडत दिस इज आमची फेवरेट दाल कॉम्बे नागे ना लेकरा सारखा करते पे नाही पोळ्या ते परसाच्या पानासोबत खा हा निघा बाय